विद्या आरीवर्क अँड फॅब्रिक पेंटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इथे हे करणार आहोत, पुट्टीच पाहणार आहोत। त्या अगोदर अशा प्रकारे तुम्ही लाईन ओढून घ्या। इथे मी टेलरिंगचा चॉक यूज केलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता टेलरिंगचा चॉक यूज केलेला आहे। आता ग्लास पेन्सिल माझी संपलेली आहे म्हणून मी टेलरिंगचा चॉकचा यूज करत आहे। इथे मी टेलरिंगचा चॉक यूज केलेला आहे। आपल्याला अगोदर असे स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचे आहेत, काढून घ्यायचे आहेत। असे तुम्ही अगोदर स्क्वेअर काढून घ्या आणि आता आपण याच्यामध्ये बुट्टीज बघणार आहोत। तर चला आता आपण करायला घेऊयात। नेहमीप्रमाणे आपण इथे गाठ देणार आहोत या जरी थ्रेडला। हा जरी थ्रेड आहे आपला, हा जरी थ्रेडला आपण एक बॉक्स करायचा आहे, त्या बॉक्समध्ये अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे। आता आपण इथे बुट्टीज पाहणार आहोत। सुरुवातीला आपल्याला असा धागा काढायचा आहे। इथे असा धागा काढून आपल्याला इथे एक छोटीशी स्टिच द्यायची आहे। ही स्टिच झाल्यानंतर ना आपण शुगर बीड्स घेत आहोत। इथे शुगर बीड्स घेतलेले आहेत आणि या शुगर बीड्सने आता आपण बुट्टीज तयार करणार आहोत। त्यासाठी मी 3 शुगर बीड्स घेतलेले आहेत। इथे या 3 शुगर बीड्सने आता आपण इथे अशा प्रकारची ही बुट्टीज बनवत आहोत। इथे आता आपण काय करणार आहोत, फायनल गाठ देणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता फायनल गाठ दिलेली आहे या पद्धतीने। आता परत आपण इथे एक बीड्स घेत आहोत, बघा गहू बीड्स, आणि परत आपण याच्यामध्ये 1 ते 2 काय केले आपण शुगर बीड्स घेतलेले आहेत। आता इथे परत आपण एकदा धागा वरती काढत आहोत आणि परत एकदा स्टिच देत आहोत। आणि इथे आपण काय केलेलं आहे, आता अशा पद्धतीने इथे आपण ही दुसऱ्या प्रकारची बुट्टीज पाहिलेली आहे। हे बघा, ही दुसऱ्या प्रकारची बुट्टीज तयार झाली। आता इथं आपण थोडे आपण कलश बनवताना जे लागतात ना आपल्याला, त्या पद्धतीचे आपण इथे बीड्स घेतलेले आहेत, कलशसाठी लागतात ते। आता आपण सुरुवातीला इथे मध्ये एक पॉईंट काढणार आहोत। या पद्धतीने आपण मध्ये एक पॉईंट काढला, परत आपण इथे खालतून धागा वरती खेचला। हे बघा, अशा पद्धतीने आपण धागा खेचला। परत आपण याच्यामध्ये एक बीड्स टाकणार आहोत। एक बीड्स टाकलेला आहे आपण, या पद्धतीने बीड्स टाकायचा आहे। या पद्धतीने आपण बीड्स टाकलेला आहे आणि इथे आपण परत एक छोटीशी स्टिच देत आहोत। आणि आता आपण याच्या भोवती एक एक बीड्स काय करणार आहोत, स्टिच करत जाणार आहोत। या प्रकारे आपण स्टिच करत जाणार आहोत। एक एक बीड्स आपल्याला असे एक एक बीड्स स्टिच करायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला इथे बघायला भेटत आहे। मी आतापर्यंत खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत विद्या आरीवर्क अँड फॅब्रिक पेंटिंगचे। म्हणजे आपला आजचा हा 10वा दिवस आहे क्लासचा। 10व्या दिवशीचे आपण पाहत आहोत कशा पद्धतीने आपण बुट्टीज बनवू शकतो। आतापर्यंत आपले खूप सारे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। प्लीज व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सुरुवातीपासून शिकायला मिळेल आरीवर्क, तेही घरी बसून। या पद्धतीने आता इथे मी काय करते, शेवट फायनल गाठ देते। हे बघा, फायनली आता इथे गाठ देत आहे, तुम्ही इथे बघू शकता। फायनली गाठ झाली आपली, ही बुट्टी तयार केली। आता आपण आता परत एक बीड घेत आहोत, मोठा घेतलेला आहे। इथं आपण या पद्धतीचा मोठा बीड्स घेतलेला आहे आणि आपण इथं आता धागा परत नेहमीप्रमाणे वरती काढत आहोत। त्याच प्रोसेसने आपण परत करत आहोत। इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला एकदम सगळं शिकवायचं म्हणलं तर ते तुम्हालाही करायला टाईम भेटणार नाही, त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवत आहे। प्लीज तुम्ही ते बघा,
स्टेप बाय स्टेप सगळं शिकवलेलं आहे तुम्हाला. इथे आता आपण काय करत आहोत, इथे गाठ देत आहोत, शेवटची फायनल नॉट देत आहोत. हे बघा आता इथे फायनल नॉट देत आहोत. या पद्धतीने आपण हे केलेलं आहे, बुट्टीच बनवलेली आहे. आता परत आपण धागा वरतून खालती खेचत आहोत. इथे एकदम तुम्हाला पण शिकवायला एकदम बोरिंग होईल आणि करायला पण तुम्हाला टाईम हवा, म्हणून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवत आहे. एकदम घाईघाईने शिकवत नाही आहे. आपले व्हिडिओ आत्तापर्यंत जेवढे अपलोड झालेले आहेत तेवढे प्लीज बघा, जेणेकरून तुम्हाला जेवढ्या पण माझ्या म्हणजे जेवढ्या पण ताई आहेत की त्या घरी बसून शिकू शकतील. हे बघा इथे असा धागा घेतलेला आहे आणि इथे फायनल नॉट देत आहोत आपण. या पद्धतीने आपण इथे 5 प्रकारच्या बुट्टीज पाहिलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. ते चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पाहता येतील.